धन्यवाद. धन्यवाद आदेश. सर्वांचं स्वागत आहे. एका बाजूने साई निधी नवसई हा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये सागर स्मृती कोपर ज्यांच्यामध्ये ही मॅच आहे आणि सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. साई निधी नवसई या टीमची ओपन करण्याकरता पहिला बॉल तिथे मॅनातनं तलवार बाहेर, मात्र वार खाली. बॉल विकेट कीपर हेमेंद्र घरतच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण साई निधी हा संघ पाहताय आणि वैभवजी पाटील नवसई यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरवलाय. त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर सागर स्मृती कोपर, दीपेशजी पाटील आणि प्रशांत चौधरी कशित कोपर यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला खेळ तो प्रत्येकाला पाहायचा आहे. अमित पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी चांगला परफॉर्म करण्याकरता त्याला ओळखलं जातं. कोपर मधला एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. कसा राहील आजचा दिवस ते आपल्याला इथे या मॅचमध्ये बघायचं आहे. पहिला बॉल जो डॉट आला होता, मात्र त्यानंतर एक सिंगल घेतली आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं यावेळेस खेळलाय. बॉल चाललाय, सीमारेषेचा वेध घेत निघून जाईल यावेळेस सीमारेषा पार. विघ्नेश खरपडेच्या बॅटमधनं एक चांगला स्ट्रोक, चौकार, 4. अमित पाटील पुढचा बॉल कमी गतीने टाकला. विघ्नेश खरपडे आपली चाणाक्षरं दाखवली. यावेळेस बॉलला वन बाउन्स ओव्हर द रोप फेकून दिलं सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट केलं. इथे रन्स मिळतील 4. मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अमितच्या विरोधामध्ये आक्रमण. खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळतं आणि आज ते चित्र एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू विघ्नेश खरपडे मैदानात दाखवतोय. यावेळेस चेंडूला फक्त पाहिलं, सोडून दिलं. बाकीची कामगिरी साजिद लाला यांनी कंप्लीट केली. इशारा केलाय व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 10 फॉर नो लॉस, 10 धावा. सुरुवात शांत, मात्र या ओव्हरला मोठं करायचं हा मनसुबा मनाशी ठेवून चांगली बॅटिंग इथे सध्या मैदानामध्ये विघ्नेश खरपडे करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होतं. एलिमिनेशन ज्या पद्धतीनं बनणं गरजेचं होतं ते बनलं नाही. मात्र तिसऱ्या पंचांची मदत इथे जरूर घेतली जाईल. विपिन जाधव जे आमचे तिसरे पंच आहेत आणि ते जतीन पाटील यांच्यासोबत जोडले जातील. जतीन जे ऑपरेटर आहेत पाटील नेटवर्कचे आणि ते सर्व काही स्पष्ट करण्याचा, चित्र क्लिअर करण्याचा प्रयत्न करतील. आणि इथे नॉट आउट असा इशारा आलाय. बॅटर साहेब आहे. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर दोन्ही संघाने आपली एक मॅच जिंकली आहे. त्यामुळे 2 मॅच कोण जिंकेल ते ठरवणारी ही मॅच आहे. एका बाजूनं साई निधी, यावेळेचा बॉल तिथे अगदी चांगल्या पद्धतीने अमित पाटील आपली गुणवत्ता शेवटच्या बॉलवर जरूर दाखवताना पाहायला मिळाला. एक वाईड यॉर्कर, अप्रतिम बॉल त्याच्याकडे हाताळला गेला. फलंदाज विघ्नेशला शांत ठेवलं. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा गडी न गमावता 10. एखाद्या मॅचची सुरुवात करायची असेल, फाउंडेशन ते खूप महत्त्वाचं असतं आणि इथे एक चांगलं फाउंडेशन सेट करतोय. कारण समोर अमित पाटील सारखा एक प्रतिभासंपन्न गोलंदाज होता. त्याच्या विरोधामध्ये 2 चौकार खेचणं. आज प्राक्तन यांचाही वाढदिवस आहे आणि प्राक्तन यांनाही वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील. आज जर आपण पाहिलं तर रोहित आणि प्राक्तन या लीगमध्ये खेळणारे 2 खेळाडू आहेत ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि संपूर्ण क्रीडा शौकीनांच्या वतीनं त्या दोघांनाही वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा.
नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सौरव आलाय, ज्यानं 2 ओव्हर 9 धावा 2 विकेट. यावेळेस मात्र हा बॉल तिथे खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल. तिथे अमित पाटील कॅप चेंज करावी लागेल. लीग फॉर्मॅट आहे, ऑरेंज कॅप अलाउड नाही. याआधी आम्ही अशी कॅप राजेशला काढायला सांगितलं होतं. दुसरी कॅप घ्या आणि खेळा बिंदास, बाहेरनं कॅप मागवा. ऑरेंज कॅप फक्त ज्यानं जास्त रन बनवल्यात तो घालेल आणि सगळ्यात जास्त नंतर बनवाल तेव्हा आम्ही तुम्हाला स्वतःहून सांगू. आत्ता सध्या अलाउड नाही आहे. सौरवनं तर विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट केली, तर धनेश वजे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. का इथे विकेटची हॅट्रिक संपादित केली जाईल का? स्ट्रायकर एंडकडे हर्षद उभा आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बीमरचा इशारा जरूर असेल आणि तो आलाय पंचांकडनं, कारण अतिरिक्त हाईट होती आणि त्याचा बीमरचा इशारा इथे फिल्डिंग साईड रिव्ह्यू आहे. इट्स अ बीमर, नो बॉल. या 9 बरोबरच धावसंख्येमध्ये वाढ होते आणि धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 14 या आकड्यावर. पुढचा बॉल. यावेळेस वा, अप्रतिम फटका सजवलाय. खाली क्षेत्राची निवड केली आहे. 1 बाउन्स न बॉल निघून जाईल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. विघ्नेश खरपडे लाजवाब फटका इथे त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार. कंप्लीट झालाय. 18 ऑन बोर्ड. गतवर्षी ही विघ्नेश खरपडे हे नाव चर्चेमध्ये होतं. खूप चांगला खेळ या खेळाडूने दाखवला. गतवर्षीपासून खूप जास्त इन्फॉर्म खेळ त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि फटका खेळल्यानंतर जो कॉन्फिडन्स लेवल त्याच्या चेहऱ्यावर झळकला ना, तो पाहण्यालायक होता. बॉल गेलाय सीमा रेषा पार. इथे एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार. खेळ अप्रतिम राहिलाय सातत्यानं. मग ते एक गाव एक संघाचा फॉर्मॅट असो किंवा लीगचं फॉर्मॅट असो, चांगला खेळ सध्या मैदानामध्ये दाखवतोय. यावेळेस मात्र फोर्स केलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. बॉल चाललाय 1 बाउन्स सीमा रेषा पार. विघ्नेश खरपडे आउटस्टँडिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतनं देतोय. चौकार. गतवर्षी अकलोलीची जी स्पर्धा होती एक गाव एक संघ या फॉर्मॅट मधली आणि विघ्नेशची बॅट त्या स्पर्धेत ही खूप चांगल्या पद्धतीनं चालताना आपल्याला पाहायला मिळाली होती. तोच विघ्नेश या स्पर्धेत वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये ही अप्रतिम खेळ दाखवताना पाहायला मिळाला. आणि त्याच्या फलंदाजीतली एक गोष्ट जी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते की ज्या बॉलवर फटका चांगला खेळता येईल त्याच बॉलवर तो मोठा फटक्याचा प्रयत्न करतो. बाकी सॉफ्ट हँडलचा वापर तो करत असताना पाहायला मिळतो. 6 ओव्हरमध्ये याच पद्धतीची बॅटिंग होणं अंकित खूप गरजेचं असतं आणि सध्या विघ्नेश तशीच बॅटिंग करतोय. बघा तुम्हाला प्रत्येक बॉलवर तो खेळतोय मोठे फटके असे नाही. काही बॉल त्याने
सोडून दिले, काही चेंडूवर सिंगल घेतल्यात आणि जो चेंडू त्याला मोठा फटका खेळता येईल त्याच चेंडूवर रिस्क घेतोय आणि मोठे फटके खेळतोय. म्हणजे अगदी चांगली बॅटिंग आपल्या टीमच्या हितार्थ सध्या साई निधी या टीम करता तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 29 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. त्यावेळेस मात्र हर्षद त्यानंही 38 सर्कलचा पुरेपूर फायदा घेतलाय, अगदी इनफिल्डच्या वरनं खेळलाय आणि मग थांबवणं कठीण आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. या 4च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 2 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस विदाउट लॉस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम साई निधी नवसई 33 या आकड्यावर. दोन ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि या 2 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर 33 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित जे सध्या या टीमला लीड करतायत आणि क्षेत्ररक्षण पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज सज्ज होत असताना पहिला चेंडू घेऊन विघ्नेशनं यावेळेस बॉलला उडवलंय, फटका मिस आहे. यावेळेस मात्र तिथे झेलची संधी आणि एक मोठा हादरा इथे लागलाय टीम साई निधीला. विघ्नेश खरपडे यावेळेस तंबूच्या आसऱ्याला झेलचीच्या स्वरूपानं माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठी विकेट खेळाडू बाद. आपण हळदीची गाणी ऐकतोय आणि अनिकेतचं नाव आहे. एक अनिकेत त्या गाण्यामध्ये हळदीला बसलाय आणि एक अनिकेत आमच्यासोबत स्कोरिंग करतोय. कालपासून खूप चांगली स्कोरिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच अगदी परफेक्शन जे तुम्हाला कामामध्ये हवं आहे ते परफेक्शन अनिकेतकडनं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. कारण प्रत्येक वेळी एक वेगळ्या पेनचा वापर तो करतो आणि स्पष्ट दिसतं आपल्यालाही की काय घडलंय स्कोर कार्डवर. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी तिथे प्रयत्न होता, मात्र साजिद लाला त्यांचा इशारा आलाय हा वाईड आहे, अवाक्य बाहेर आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना 34 या आकड्यावर. राहुल आज कडक ड्रेसिंग मध्ये फिरतायत कारण मॅच नाहीये, त्यामुळे अगदी मुख्य मंचाचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहेत. गौरव किनी आज इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळालेत. एक रन तिथे धावफलकावर जोडली गेली आहे. धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या 35 आहे. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर आहे. दीपक खांडेकर जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल टप्पा खाल्यानंतर आतल्या बाजूने खेचला, तिथे विकेटच्या मागे नेला. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता दीपक खांडेकर, ज्यानं 13 बॉलमध्ये 22 रन बनवले होते आणि गोलंदाजी करताना त्याने 1 ओव्हर 6 धावा 1 विकेट आपल्या नावावर केली होती. तो दीपक खांडेकर आज गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 मध्ये पाहायला मिळतोय. चांगला मारा आतापर्यंत त्यांना अद्यावत केला, एक महत्वाची विकेट मिळवली आहे. हा यावेळेचा बॉल तो निर्धाव आहे. फुलटॉस बॉल इथे मिस केलाय, मात्र
तिसऱ्या मंचांची मदत घेतली गेली आहे. बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू फिल्डिंग साईडने घेतला होता भीमर करता, तो लॉस झाला. मात्र यावेळेस काय घडेल, विवेन जाधव यांच्याकडे पुण्याच्या एकदा नजरा असतील. याआधी जर आपण पाहिलं ना तर तिसरे पंच थोडेसे सुकूनमध्ये होते, कारण मग तिथे जास्त काही एफर्ट लावायला लागत नव्हते. मात्र आता सध्या जर आपण पाहिलं तर जेव्हापासनं हा रीच वाईड आलाय तेव्हापासनं जास्त काम करावं लागतं आणि निर्णय येतोय इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस, दोन्ही टीमचे रिव्ह्यू लॉस आहेत. दोन्ही टीमला आता या डावामध्ये रिव्ह्यू घेता येणार नाही. पुढच्या डावामध्ये एक एक रिव्ह्यू पुन्हा एकदा तुम्हाला दिला जाईल. मात्र सध्या या डावात आता तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो मान्य करत तुम्हाला खेळत राहावं लागेल. पुढचा बॉल दीपक खांडेकर. चांगला बॉल, गुणवत्ता आपल्या गोलंदाजीची ती दाखवतोय. फलंदाजाला शांत ठेवते. अचानक खेळामध्ये बदल आलाय, कारण या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्यात, 1 विकेट आली आहे आणि चेंडू किती झालेत 5, म्हणजे पूर्ण चेहरा बदलावला. याआधी 33 2 ओव्हरमध्ये आल्या होत्या, आता 35 आहेत. फक्त 2च धावा आल्यात 5 बॉलमध्ये. दीपक खांडेकर चर्चेचा विषय बनतोय या मॅचमध्ये असं म्हणायला हरकत नाही, किंवा या लीगमध्ये. फुलटॉस होता ऑन साईडला, चांगला फटका तिथे खेळला गेला. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर, जोपर्यंत उचलला एक सिंगल मध्येच चेंडू कन्वर्ट केला गेला. एक सिंगलच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली. 3 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 36, येणारी 3 षटकं शिल्लक आहेत. ड्रिंक्स करता इंटरव्हल तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जोपर्यंत क्षेत्ररक्षक करणारी टीम किंवा फलंदाज इथे ड्रिंक्सचा आस्वाद घेत आहेत. आपण छोटासा ब्रेक घेऊ, डीजेला एक संधी देऊ. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा थरार. ग्लास आणि जे काही पार्सलचे पॅकेट्स असतील ते थोडेसे बाजूला टाका, ते मैदानात येणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येकाला विनंती करतो, कारण मैदान स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस या सर्व गोष्टींमुळे त्रास होऊ शकतो, त्यामुळे विनंती करतो मी प्रत्येकाला. अमित पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बॅक टू क्रिकेट सर्वांचं स्वागत आहे. इनिंग ब्रेक, ड्रिंक्स ब्रेक माफ करा, तिथे आपल्याला पाहायला मिळाल आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुरू होते मॅच. इथे चांगला बॉल, अमित पाटील, विकेट कोणाची दिली आहे? अमित पाटीलची. विकेट सॅक्रिफाईस करताना चुकी केली आहे आणि विकेट सॅक्रिफाईस करताना अमित पाटीलचा बळी दिलाय. हे मुळीच परवडणारं नाही आहे. साई निधी समित होता, माफ करा, समित जो मैदानामध्ये होता आणि तो माघारी जातोय. विकेट येते, खेळाडू बाद. तो आउट झाला, त्याची विकेट सॅक्रिफाईस केली गेली. चुकी झाली, ऍक्च्युअली त्याची विकेट द्यायची नव्हती. अमित आता मैदानामध्ये आलाय.
अमित पाटील आणि अमित पाटील मधला संघर्ष तिथे फलंदाज हर्षद खूप मोठी चुकी करतोय कारण काबिलियत होती समित जो चांगली बॅटिंग करू शकला असता समित जाधव आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील आलाय मॅन फ्रॉम नवसई एक हार्ड हिटर बॅटर तोही आहे बघूया कसा खेळ करेल यावेळेस मात्र आल्या आल्या डीप एक्स्ट्रा कव्हर तिथनं बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार एक अप्रतिम स्ट्रोक षटकार 6 मध्ये 29 धावांची एक विस्फोटक इनिंग साकारली होती आज तिथनच सुरुवात पुन्हा एकदा केली आहे अमित पाटीलच्या विरोधामध्ये शॉट ऑफ लेन ऑन साइडला आणखी एक चांगला स्ट्रोक वन बाउन्स थांबवणं थोडस डेड बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून मला वाटतं बेल्ट्स ऑफ झाली होती आणि बेल्ट्स ऑफ होती त्यामुळे तिथे डेड बॉलचा इशारा आलाय धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा दाफलकावर आहेत 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू आणि झेल सोडलाय संधी होती इथे सरळ बॉल हातामध्ये गेला होता अशा पद्धतीचे जे हाफ चान्स आहेत त्याला फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे अगदी खाली होता बॉल मात्र झेल होता एवढं नक्की कारण हातामध्ये पडला होता चेंडू निर्धाव चेंडू इथे येत असताना पाहायला मिळतोय यावेळेस बाहेरच्या बॉलची छेडकाणी मात्र बॉल तिथे अतिरिक्त बाहेर राहिला वाईटचा इशारा शफीक जे अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत भिवंडीला बिलॉंग करतात आणि त्यांच्या माध्यमातून हा वाईटचा इशारा येत असताना धावसंख्या 43 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय अजूनही 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे यावेळेस अमितनं बॉलला समोर उडवलंय क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवले आणि प्रेक्षकांना मनमुराद आनंद लुटण्याची संधी दिली आहे बॉल गेलाय ओव्हर दी लॉंग ऑफ दूर सीमा रेषा पार षटकार एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला धावसंख्या 49 या आकड्यावर 49 ऑन बोर्ड अमित पाटील आज महागडा ठरतोय असं म्हणायला हरकत नाहीये ऑन साइडला आणखी एक चांगला स्ट्रोक मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्याच्यात कडनं इथे इशारा आलाय आयुष्यमान भव आणि इथे विकेट स्वतःहून सॅक्रिफाईस केली आहे कारण हर्षद त्याचा स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि मॅचच्या काही अंतिम ओव्हर शिल्लक आहेत त्यामुळे महत्त्वाचे जे फलंदाज आहेत त्यांना संधी देणं ते गरजेचं आहे कारण चांगले फटके ते खेळू शकतात त्यामुळे इथे असा निर्णय घेतला गेला एक रन तिथे कंप्लीट झाली अमितला जीवनदान मिळालंय ते महत्त्वाचं आहे साईनिधी नवसाई या टीम करता कारण अमित शेवटच्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग करताना चांगल्या रन्स धावफलकावर जरूर जोडू शकतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता सुशांत उबाळे मॅन फ्रॉम शिरवली जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय चांगली बॅटिंग त्याला मैदानाच्या आतनं करावी लागेल आणि बघूया या मॅचमध्ये तो कशा पद्धतीची बॅटिंग करतोय सुशांत उबाळे सारखा खेळाडू तंबूमध्ये होता म्हणून तर हर्षदनं तिथे विकेट सॅक्रिफाईस केली अमित पाटीलचा पहिलाच बॉल सुशांत उबाळेला माघारी परतवण्याची संधी आणि यावेळेस चुकी नाही सुशांत उबाळे आल्या पावली माघारी परततोय गोल्डन डकचा शिकार ठरतोय विकेट मिळतीये साईनिधी संघाला लागलेला हा झटका क्रमांक 4 सुशांत उबाळे बॅक टू द डगआउट
सध्या धावसंख्या आहे 50 धावा, 50 कम्सअप. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. नवीन बॅटर जितेश मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 5 हाताळण्याकरता दीपक ज्याला प्राचारण केले गेले. यावेळेचा बॉल बॅटच्या आतल्या साईडची कडा, तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल ती अमितला मिळवता आली. 1च्या मदतीनं धावसंख्या 51. जितेश जो मैदानामध्ये आहे त्यानं जर सलग 3 षटकार या मॅच मध्ये खेचले तर आकाश मानकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला, तिथनं त्याची छेडखानी केली. अतिरिक्त बाहेरच्या बॉलची छेडखानी ही केव्हाही अंगलट येते. या पद्धतीचे फटके खेळताना तुमचे विकेट जाण्याचे जास्तीत जास्त चान्स असतात. आणि इथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर पडलेला बॉल त्याची जितेशनं छेडखानी करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला. 5वं षटक. दीपक आतापर्यंतचा किफायती गोलंदाज आहे असं म्हणायला हरकत नाही. 8 बॉलमध्ये त्यानं 4 धावा मात्र यावेळेस कॉमेंटेटर्स कर्ज असं म्हणतात ना, अगदी त्याची तारीफ करतो काय आणि त्याच्या विरोधामध्ये हल्ला. इथे आक्रमण पाहायला मिळतंय. षटकार आलाय 6. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस अमित पाटील फेकून देते बॉलला सीमा रेषा पार. असं म्हणतात ना की कर्माची फळं भोगावी लागतात. अमित पाटीलला तुम्ही जे जीवनदान दिलं ते कुकर्म इथे तुम्हाला भोगावं लागतंय. एक दमदार स्ट्रोक अमितच्या बॅटमधनं आलाय. षटकार 6. प्रेक्षक तिकडे आहेत. विनंती करतोय बॉल जेव्हा षटकारामध्ये परावर्तित होईल तेव्हा चेंडू मैदानामध्ये आपण परत करावा ही विनंती आहे. जे सर्व मायबाप प्रेक्षक या मैदानावर उपस्थित आहेत. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 65 वर. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलंग द कार्पेट चाललाय. जमिनीची संलग्न चाललेला बॉल जोपर्यंत उचलला गेला 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने ओव्हर ती कंप्लीट झाली. एकंदर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 ओव्हरचा खेळ आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर 66 धावा लागल्यात. शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. एक गोष्टीची नोंद घ्या, फिल्डिंग करणारी टीम आपल्याला एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवायचा आहे. 5 ओव्हर करता अतिरिक्त वेळ तुम्ही घेतला. जवळपास 7 मिनिटं एक्स्ट्रा घेतली आहेत आणि 7 मिनिटं तुम्ही एक्स्ट्रा घेतल्या कारणानं तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल.
कारण तिथे चेंडू फक्त फलंदाजाला दिसू शकला असता, कारण त्याचं लक्ष समोरच होतं, फक्त चेंडू कुठे पडतोय. आणि नवीन चेंडू त्याने वापरला आणि बॅटच्या आवाजावर ओळखत होते सर्वजण की नेमकं काय घडतंय. तिथे बॅट आणि बॉलमध्ये जेव्हा कनेक्शन झालं, टक आवाज आला, तेव्हा ती शेवटी बाउंड्री आल्याचं निष्पन्न झालं. आणि तेही असं कळालं की लॉंग ऑफमध्ये बॉल आला, त्यामुळे आपल्याला तो दिसू शकला. 5 ओव्हरचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 66 धावा या धावफलकावर आहेत. यावेळेस मात्र अमितचा फटका फसलाय. झेल ची संधी आहे का? नाही. निर्जन स्थळी हा बॉल पडलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक नसलेल्या क्षेत्रामध्ये चेंडू पडला आणि जोवर त्याला उचललं गेलं 2 रन तिथे अमितनं कंप्लीट केले, ज्या 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 68 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 मोठे फटके तुम्हाला 80च्या जवळपास निश्चित घेऊन जातील आणि 80-85 एक चांगली टोटल असू शकते. अमित ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय त्यामुळे 80ची आशा त्याच्या संघ सहकार्यानं जरूर लागली आहे. काय त्या 80 धावा तो धावफलकावर लावेल. चांगला बॉल, इथे बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा, सफलता मिळते. माघारी परतवलं जातं अमितला. विकेटचं पतन, अमित बाद. फलंदाजी करण्याकरता दाखल होतोय. अनुपम चांदीप एक अप्रतिम खेळाडू आहे. अगदी शांत स्वभावानं खेळ करणारा हा खेळाडू आहे जितू, जो मैदानामध्ये आलाय. क्रिकेटवर प्रेम करणारी जी मंडळी आहे त्यामध्ये जितू हे नाव निश्चित आपण घेऊ शकतो. जितू पालन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. पुढचा बॉल आल्या आल्या रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. इथे एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हवेचा वेग त्याचा इथे आधार घेत फटका खेळण्याचा प्रयत्न जितून मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर जरूर केला. कारण टेनिस बॉल क्रिकेट जिथे वारा तिथेच मारा असं म्हटलं जातं आणि तिथे जर आपण पाहिलं तर त्या वाऱ्याबरोबर एक चांगला फटका खेळायचा होता जितूला, मात्र ते शक्य झालं नाही. बॉल डॉट आलाय. त्यावेळेस मात्र इथे शरीरापासून दूर पुन्हा एकदा खेळला. शफल तेवढासा झाला नव्हता. एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या 69. ज्या पद्धतीचा फलंदाजी झाली होती 80+ धावा धावफलकावर राहतील का असं वाटलं होतं प्रत्येकाला. मात्र इथे गोलंदाजांना यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही. 69 69 ही धावसंख्येमध्ये त्याने थांबवलंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा डावकुरे हाताचा कट होणारा बॉल खेळणं कठीण जातंय. इथे जे मिडल ऑर्डरचे बॅटर आहेत त्यांना असं म्हणायला हरकत नाही, कारण हा बॉल डावकुरे हाताने टाकताना थोडासा कट केला, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला आणि तो बॅटमध्ये आला नाही. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. या पूर्वार्धाच्या खेळाचा शेवटचा बॉल तो आता प्रगतीपथावर येणार आहे. किती टार्गेट असेल उत्तरार्धामध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा इथे जर आपण पाहिलं तर देहस्टीला स्पर्श करतो. एक धाव तिथे मिळाली. 1च्या मदतीनं धावसंख्या 70 आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. विजयाकरता 71 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 71 धावा कशा पद्धतीनं धावफलकावर लावल्या जातील ते उत्तरार्धाच्या खेळामध्ये ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपण बदल करणार आहोत. आपल्या सोबत आमचे एक जुने सहकारी मित्र प्रमोद शेडगे जे मायक्रोफोनवरनं जॉईंट होतील. मात्र प्रमोद मायक्रोफोनवर येण्याआधी आपण यापुढची जी मॅच आहे त्याच्या टॉस करता 2 कॅप्टन्स त्यांना आवाज देणार आहोत. जय हनुमान भिनार आणि तानसा किंग दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे.
अक्षयजी पांडव यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. क्रिकेटचा महासंग्राम VGPL वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा हा थरार आपण अनुभवतायत. च्या लेफ्ट साइडला आज रोहित किनी यांना आपण पाहतायत. वाढदिवसाच्या त्यांना कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला या लवकरात लवकर दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी रेडी असतील तर आपण लगेच टॉस करूया. अक्षय पांडव त्या ठिकाणी असतील, आमचे साथी समालोचक. टॉस बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. परेश पाटील आपल्या सोबत टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होत आहेत. नाणेफेक इथे केला जाईल, कॉइन स्पिन केला जाईल. त्यांचा किंग संघ ज्यांनी हेड पहिल्याच बॉलवर ह्या वेळेला एक मोठा धक्का अमित पाटीलच्या स्वरूपात आपण पाहत आहेत. सेलिब्रेशन टाइम. खेळपट्टीवर मीटिंग करू नका जास्तीत जास्त, कारण 6 दिवस ही खेळपट्टी आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे. साई निधी नवसाई टीम एका साईडला आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगला झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना आपण पाहत आहेत. मिस्टर कॅच या ठिकाणी आपण पाहू शकतात. मिस्टर अमित पाटीलचा कॅच कॅरी केला हर्षदने आणि पहिल्याच बॉलवर विघ्नेश खरपडेला विकेट मिळते. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील पहिल्याच बॉलवर माजुलीचा ब्रँड किंवा बोला चमकताना पाहायला मिळतोय. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हेमेंद्र घरतला हेमूला आपण पाहू शकाल. संदीपचा ब्रँड आहे. विश्वजित ठाकूरचे बिग फॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या इनामाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली आणि नेहमीच त्यांच्या मॅचेस पाहत असतो त्याला फॉलो करतो. शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेतला गेलाय. शॉर्ट मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतो समित जाधवला. त्यानंतर जितेशला आपण पाहू शकाल लॉंग ऑफ कडे आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सेकंड विकेट मिळेल की काय माजिवली एक्सप्रेस. विघ्नेश खरपडेच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट. अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू द डगआउट. अमित पाटील बाद झाल्यानंतर हेमेंद्र घरत त्याच पावलांवरती डगआउटच्या दिशेने आल्या पावली परत. गॉन. खरपडे इजोना हॅट्रिक. सेकंड विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये होईल का? कृपया करून बॅटर सुद्धा आपण जेवढा वेळ तुम्ही वाचवतील 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण मैदानात आलं पाहिजे. टेनिस बॉल क्रिकेट आपण खेळतायत तर डेफिनेटली लेदर बॉल क्रिकेट खेळत असतो तर वेगळी गोष्ट आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0. 2 बॉलवर 2 विकेट.
रोहित किनीने मात्र हॅट्रिक साध्य केले होते आज बर्थडे आणि बर्थडेच्या दिवसामध्ये स्मरणात राहील ती विकेट हॅट्रिक आदिती 11 ऑन साइडला खेळला गेला अहमद पाटीलच्या जस्ट जवळून चेंडू निघून जातोय मनगडाचा चांगला वापर केला सरळ चेंडू या वेळेला एक्झिक्यूट केलंय डीप मिड विकेटला चौकार गुड शॉट 4 रन जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचं करूया आपण शब्द सुनांनी सुस्वागतम अडणे गावातील एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरचा फार जिव्हाळा ते सातत्याने जपताना पाहायला मिळतात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 4 या धावसंख्येवर गोलंदाज सज्ज होईल विघ्नेश प्रतिम प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले गेले होते अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय सिद्धेशच्या बॅट मधून तेवढीच चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 6 या धावसंख्येवर 6 रन पहिल्या 2 बॉलचा आढावा घेत माजुली एक्सप्रेस विघ्नेश खरपडे 2 विकेट आपल्या खात्यामध्ये मिळवल्या त्या सुद्धा महत्वपूर्ण विकेट्स होत्या अमित पाटीलची विकेट ही महत्वपूर्ण मायने राखली गेली हर्षदने जबरदस्त झेल टिपला गेला होता श्रीश सालकर यांना आपण पाहत आहेत चांगली मेहनत त्यांची सुद्धा पाहायला मिळते ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं यस व्हाईट बॉलचा इशारा सुशांत उबाळीच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय पाठीमागे आपण पाहिलं तर वैभव पाटील स्वतः ओनर आहेत साईनिधी नवसे या टीमचे संघ मालक शॉट थर्ड मॅनला जितू पालन यांना आपण पाहत आहेत एक डिसिप्लिन खेळाडू म्हणून ज्याची ओळख गेली कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळते ब्रँड आहे संदीपचा अमित पाटीलने आज बोलबाला पुन्हा एकदा कायम राखला कालच्या दिवसात एक मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळाली नवसेचा ब्रँड चांगला बॉल होता सिद्धेशला या वेळेला चेंडू समजला नाही रीड केलं नव्हतं परफेक्ट विघ्नेश खरपडेने या बॉलला रीड केलं अभ्यास केला सिद्धेशच्या बॅटिंगचा की कोणत्या पद्धतीने त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन आहे बॅटिंग स्टान्स कसा आहे मिडल स्टंपवरून तो गार्ड घेतो का फुटवर्क त्याचं कसं आहे कोणत्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मनकवडा या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास या बॉलवर पाहायला मिळाला डॉट बॉल संघाची धावसंख्या 7 शेवटचा बॉल ह्या वेळेला टप्पा पडल्यानंतर ऑन दी टॉस खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता खूपच बाहेरून चेंडू निघून जातोय आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू सुटला होता कोणतीही धाव येत नाहीये एक्स्ट्रा स्वरूपात वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल अंकित पवार चांगली माहिती देत असताना ऋतुज पाटील डिजिटल स्कोरर पाहायला मिळत आहेत मॅन्युअल स्कोरर म्हणून अंकित पवार 6 दिवसांचा आढावा घेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 जतीन किनी मास्टर माइंड ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख ब्रँड ऑफ बहाडोली आणि अनुराग चव्हाण कपिल पाटील यांना आपण पाहत आहेत 2 उत्कृष्ट कॅमेरामॅन प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले गेले होते व्हाईट लाईनच्या आतून चेंडू निघून जातोय पिच होतोय आणि सरळ सुशांत उबाळीच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली आपण पाहतायत वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा तडका क्रिकेटचा महासंग्राम मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मी खेळावं आणि त्यासाठी तुम्हाला एक फॉर्मॅट मधून खूप चांगली प्रगती करावी लागते तिथून तुमचा खेळ पाहिला जातो आणि त्यानंतर आपण संघ मालकांच्या नजरेत येता आणि संघ मालकांची एकच इच्छा असते की तुम्ही या चांगला क्रिकेट खेळा कोणत्याही प्रकारचं मॅच फिक्सिंग स्पॉट प्रकरणी मात्र खेळू नका या सर्व काही गोष्टी अद्यावत केल्या जातात आणि त्यामुळे 12 ही संघ मालकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद त्यामध्ये दीपक पाकतेकर सुनील घरत असतील खानिवडे चांदीप टीमचे ओनर आहेत तानसा किंगचे ओनर अभिजित किनी यांना आपण पाहत आहेत खराटतारा सौरभ भोईर आणि निलेश शेळका शिरवली जय हनुमान शिरवली टीमचे आहेत प्रणय कासा रुपेश पाटील भिना जय हनुमान भिना टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत निलेश इंगवळे श्री विराट फाटा आपण पाहत आहेत वैभव आदिती 11 विराट फाटा या टीमचे त्यानंतर मयंक 11 जांभूळपाडा सचिनजी मालवी साहेब जांभूळपाडा जे अध्यक्ष आहेत VGPLचे हर्षद पाटील खानिवडे जे शुभम 11 खानिवडे या टीमचे आहेत विहा 11 टीमचे आपण पाहता संजय किनी संदेश मडवी सदा भामटपाडा या बॉलला लिफ्ट केलं होतं आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांच्या माध्यमातून 1 रन ऍड होईल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर सागर स्मृती कशित कोपर या टीमचे दीपेश पाटील आणि प्रशांत चौधरी यांना आपण पाहताय साईनिधी नवसई वैभव पाटील नवसई
त्यानंतर श्रेयस 11 कणेर, संदेश दळवी कणेर, प्रदीप दोदडे विरार फाटा, अर्षदा 11 विरार फाटा टीमचे. ऑन साइडला काय फटका खेळलाय जयेश च्या बॅट मधून, एक क्लास क्वालिटी ऑफ क्रिकेट दर्शवत असताना चौकार. चांगलं ध्येय ठेवलं होतं या बॉलवर. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. डॉट बॉलची सांगता होत असताना अविनाश कमबॅक करत असताना 13 रन झालेत, 71 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. साईनिधी नवसई या टीमने अमित पाटीलची बॅटिंग अतिशय चांगल्या पद्धतीने बहरली गेली होती. त्याच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला होता. 9 बॉलमध्ये 23 रन. ऑन साइडला शॉट पूल केला जातोय, फिल्डर दूर आहेत, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा खणखणीत सनसनाटी झन्नाटीदार VGPL चौकार. का होता, चेंडूला पाहिलं, अखूट टप्प्याचा चेंडू होता, शॉट ऑफ लेंथ बॉल आपण पाहिलं आणि खूप चांगला फटका शॉट पूल केला गेला. चौकार मिळाला डीप मिड विकेटला. संघाची धावसंख्या 17. ऑन साइडला चेंडूला फेकून दिलंय, वाऱ्याच्या बरोबरीने बोलत बोलत चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स. जयच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. पावणारी हक्केला धावणारी आई एकविरा मातेला वंदन. अतिशय चांगला फटका होता, सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. जयेश ही ताकद आहे या खेळाडूची. जयेश पाटीलला आपण पाहतायत, हौसेचा ब्रँड झळाळताना पाहायला मिळतो आणि हर होणारी खेळाडू, कारण या खेळाडूला प्रत्येक वेळेला पाहिलंय बी पॉझिटिव्ह सहित खेळणारा खेळाडू. अविनाशवर अटॅक, ऑफ साइडला जागा बनवली, इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग लगातार या वेळेला आपण पाहतायत. सुपर बॅटिंग करत असताना सनत जयसूर्या या खेळाडूची आठवण करून दिली, सौरव गांगुली दादाची आठवण करून दिली आणि ॲडम गिलक्रिस्ट आणि कुमार संगकारा. व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग, 4 रन. या वेळेला टेनिस बॉल क्रिकेटच्या भावेश पवारची आठवण झाली. जागा बनवून खेळण्यामध्ये एक्सपर्ट असलेला खेळाडू म्हणून त्याची ओळख आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. ISPL 1 चा जो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळाला. जेव्हा मुरबाड वडवलीमध्ये मी भावेश पवारला एक प्रश्न विचारला होता धडाकेबाज चषकामध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार, ऑन साइडला हा फटका नाही तर तडाखा आहे. सरळ चेंडूला फेकून दिलंय. तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास आणि जयेश पाटीलच्या बॅट मधून या फटक्यातून आर पार प्रामाणिकपणा. मॅग्निफिसंट बॅटिंग. या षटकारासहित संघाची धावसंख्या 33 रन. विजयासाठी आता जवळजवळ आपण पाहिलं तर 38 रनची आवश्यकता असेल येणारी 24 बॉल.
वेलकम बॅक. शौर्य, धैर्य आणि न संपणारी ऊर्जा म्हणजे जयेश पाटील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 33 रन का बॅटिंग केले. जर कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर दोन्हीही संघ बरोबरीने चाललेत, कारण प्रतिस्पर्धी संघ साईनिधी नवसाई टीमच्या सुद्धा 2 षटकांमध्ये 33 धावा होत्या आणि 24 बॉलमध्ये फक्त 37 धावा आल्या होत्या. आता इथून 34 एकंदरीत 38 रनची आवश्यकता 24 बॉलमध्ये. विघ्नेचा हा बॉल ह्या वेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट या एलिव्हेशन मिळालं नाही. अतिशय चांगला जजमेंटने झेल टिपला गेलाय फलंदाज बाद होताना. बॅक टू द डग आउट. सिद्धेश गॉन. हर्षद कोणतीही चुकी करत नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. दीपक खांडेकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. काय विघ्नेश खरपडेने गोलंदाजी केले गेल्या ओव्हरचा विचार न करताना. आता मी या ओव्हरमध्ये काय करेन, झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण करणं ही आता मूलभूत गरज आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 33 धावा, 38 रनची आवश्यकता. इथून मॅच टर्न होईल का? चांगला फटका आहे ऑन साईडला. मनगडाचा चांगला वापर केला. हर्षद पुढे सरसावेल. दीपक खांडेकर 1 रन घेत आपल्या पार्टनरला नॉन स्ट्राईक एंड करून स्ट्राईक एंडला आणतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर जाऊन पोहोचली गेली. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन टीम मध्ये. एका साईडला साई निधी नवसाई वैभव पाटील यांचा संघ, तर एका साईडला सागर स्मृती कशित कोपर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच दीपेश पाटील आणि प्रशांत चौधरी यांचा संघ आपण पाहू शकतायत. मिस्टर जयेश पाटील लयबद्ध झालाय. हा 120 ग्रॅमचा चेंडू त्याला आता फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय. खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलेले आहे. परंतु आता चॅलेंजिंग हे षटक असेल, त्याचं एकमेव कारण असेल की हवेच्या अगेन्स्ट खेळेल का. अप्रतिम नाही. यावेळेला जयेश पाटील तेच दाखवतायत, तेच दर्शवतायत की इथे मला रिस्क घ्यायची नाहीये. कारण जेव्हा नदीच्या प्रवाहाच्या विरोधात जेव्हा आपण पोहताना आपल्याला खूप त्रास होतो, त्याच पद्धतीने क्रिकेटच्या खेळात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो की तुम्ही हवेच्या अगेन्स्ट जेव्हा स्ट्रोक एक्झिक्यूट करता त्यावेळेला मात्र विकेट मिळण्याचे चान्सेस फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. सेन्सिबल बॅटिंग, सेन्सेशनल क्रिकेट आतापर्यंत दाखवलंय जयेश पाटीलने. 35 रन झालेत. आता इथून जर आपण पाहिलं 36 रनची आवश्यकता आहे. 21 बॉल आणि 36 रन. चांगला बॉल, दांडी गुल, त्रिफळा चित. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. महत्वपूर्ण विकेट गॉन. परफेक्ट लाईन अँड लेंथ स्वीकारणं. 4 विकेट्स आता त्याच्या नावावर. कालच्या दिवसात विशाल पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केली होती. 5 पर विकेट घेतली गेली होती. ऑफ साईडला अतिशय चांगला बॉल ह्यावेळेला पाहायला मिळतोय. समित जाधव पुढे सरसावतील एक्स्ट्रा कव्हरला. तत्पूर्वी 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सौरव आपल्या संघाला घेऊन जातोय 36 या धावसंख्येवर. जयेश पाटील मास्टर माइंड क्रिकेट आतापर्यंत खेळलं गेलंय.
जबरदस्त विकेटची भूक काही मिटत नाहीये. विघ्नेश खरपडीच्या गोलंदाजीवर हे स्पष्टपणे जरूर दिसतं. त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. 4 ते 5 वर्षाच्या पलीकडे आपण गेलात तर जा पॉझिटिव्ह हा शब्द कोणालाच नको हवा होता. ज्या पद्धतीने आपण पाहिलं कोरोनाचा काळ, ऑफ साईडला अमित पाटील डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, परंतु 1 रन घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल मास्टर माइंड क्रिकेट आतापर्यंत खेळले गेले. याला म्हणतात आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर आतापर्यंत जयेश पाटील आपण पाहतायत. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37. विजयासाठी 34 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये 34 रन हे सामन्याचं समीकरण. सागर, स्मृती, कूपर या टीमला विजयासाठी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. या आपण ऐकूया सागर डीजेला. धावा येतील याकडे लक्ष असणार आहे. 34 रनची आवश्यकता. जयेश पाटीलवर परिपूर्ण दारोमदार जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. जिद्दीने खेळावं लागेल. क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा, परंतु हिम्मत खेळाडूंनो कधीच हारू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. त्यामुळे हे ध्येय गाठायचं असेल तर सबब आणि कारण सांगून कधीच विजयी होत नसतो खेळाडू. आता 18 बॉल 34 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवर मिस्टर सम्यक. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हे नवीन चेहरे आहेत. अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. पण नवीन खेळाडूंकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरलेली असते. परंतु त्यांना एकच गोष्ट आवर्जून सांगेन की जेव्हा तुम्ही मॅन ऑफ द मॅच घेता तेव्हा 2-3 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर आपल्या गावाला विसरू नका. त्या सिनियर खेळाडूंना विसरू नका. त्या माजी खेळाडूंचा आदर करा. कोणत्याही प्रकारची शिवीगाळ करू नका. आदराने खेळा. गावाचा मात्र जरूर आपण सन्मान करा. ऑन साईडला सरळ चेंडूला फेकून दिलंय. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना डिस्पॅच केलंय आउट ऑफ द पार्क. आभाळाला सॅल्यूट करणारा हा एक निर्णायक क्षणाला VGPL षटकार. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43 रन 43 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. काय बॅटिंग केली आतापर्यंत जयेश पाटीलने. चांगला बॉल होता. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. सुशांत उबाळे ऍज अ कॅप्टन ते सांगतायत की मात्र हीच तुला लाईन अँड लेंथ बाळगायची आहे, स्वीकारायची आहे. मिस्टर चिराग अर्थातच आपण पाहताय चाकू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले त्याच्या बरोबरीने तुम्ही पूर्ण दिवस राहिलात ना तरी सुद्धा बोर होणार नाहीत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 43. या धावसंख्येवर 43 रन. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. आता सम्यकने या वेळेला परिपूर्ण मनकवडा ओळखलाय की जयेश पाटील कोणत्या स्ट्रॉंग झोन मध्ये बॅटिंग करताना ओळखला जातो. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. इथून कठीणाई निर्माण झाली. षटकार आल्यानंतर 2 डॉट आले. एकंदरीत या षटकामध्ये 3 डॉट येत आहेत. म्हणजेच आता उर्वरित बॉल आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 28 रनची आवश्यकता आहे. प्रति चेंडू मागे 2 धावेची सरासरी. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल.
तत्पूर्वी सिंगल मेल या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचली गेली. 44 रन झालेले आहेत. 27 रनची आवश्यकता. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच मनाने पराभूत होऊ नका, कारण एकदा का खेळाडू मनाने पराभूत झाला तर तो कधीच जिंकू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला मनाला उभारी द्यावी लागेल, चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. 13 बॉल आणि विजयासाठी 27 रनची आवश्यकता आहे. एका साईडला सौरभकडे आज ती नामी संधी आहे. कधी कधी तुम्हाला पॉप्युलर क्रिकेटर बनायचं असेल तर एक इनिंग सुद्धा खूप काही सांगून जाते. जेव्हा संघ संकटात सापडतो त्यावेळेला संघाला संकटातून बाहेर काढण्याचं जेव्हा तुम्ही कर्तृत्व दाखवता, एक ठसा उमटवता, त्यावेळेला इतिहास रचला जातो. तोच इतिहास रचण्याची हीच ती वेळ आहे. अभी नहीं तो कभी नहीं. थोडासा अडथळा निर्माण होत असताना आपण पाहू शकतायत. खूप वारा असल्या कारणानं बेल्स त्या ठिकाणी अगोदरच खाली राहत आहेत. चांगली खेळपट्टी सुद्धा आपण पाहू शकतायत. कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजाच्या प्रेमात पडते. पिच क्रिएटर चांगल्या पद्धतीने ही खेळपट्टी बनवली गेले. अलीकडच्या काळामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्ट्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कधी कधी गोलंदाजाला जे कौशल्य दाखवण्याची संधी असते ती संधी दवडून येत नाही. म्हणजे जे बाहेर काढणारे चेंडू जे असतात आपल्याला पाहायला मिळतात, लेग कटर, ऑफ कटर, कधी कधी सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर ते स्विंग होताना पाहायला मिळत नाहीत. अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेला. इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हर नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल बिटवीन द गॅप मध्ये. 4 रन, चौकार. गुड शॉट बाय सौरभ. थँक्यू. वेलकम बॅक. 12 बॉल आणि 23 रनची आवश्यकता आहे. 11.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. सागर स्मृती कोपर टीम आता पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळते. सौरभच्या बॅट मधून चौकार आला. जयेश पाटील या एंडने कशा पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळेल याकडे सुद्धा प्रत्येकाचं लक्ष वेधित राहिलंय. क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे. कधी कोणत्या बाजूने, कधी कोणत्या संघाच्या बाजूने सामना झुकेल याचा नेम नाहीये. कालच्या दिवसात आपण पाहिलं जबरदस्त आशुतोष शर्माने जबरदस्त बॅटिंग करत असताना मोहित शर्माने त्याला फक्त 1 रन काढून स्ट्राईक दिली आणि त्यावेळेला त्यांनी स्टेटमेंट सुद्धा दिली आशुतोष शर्माने की मला स्वतःवर, माझ्या मनगटावर विश्वास होता, कॉन्फिडन्स होता की मी हा फटका खेळू शकतो, मी षटकार मारू शकतो. हे त्याने शांतपणाने स्टेटमेंट देत असताना त्याला जेव्हा मात्र मॅन ऑफ द मॅच मिळाली त्याने डेडिकेट केली शिखर धवनला. मात्र हे समर्पित केले गेले. या अशा पद्धतीने खेळाडू आज डिसिप्लिन पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आज टेनिस बॉल क्रिकेटचा जो प्रचंड वारे हे वेगाने वाहू लागलेत, कारण ग्लॅमर आले. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली. पंच मात्र त्या ठिकाणी सहमत नाहीये. साजिद लाला सर मेन पंच आहेत. डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्याच बॉलवर डॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 48 आता येणारी बॉल आहेत. 11 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 23. आकाश आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस बॉल होता, मात्र यावेळेला वैभव पाटील सुशांत दुबाळेला बीट करत नशिबाचा चौकार, लक फॅक्टरचा चौकार पाहायला मिळतोय. 4 रन.
तरी सुद्धा 5 मिनिटे एक्स्ट्रा घेतलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला एक जो खेळाडू आहे तो तुम्हाला सर्कलमध्ये आणायचा आहे, याची दखल घ्यायची आहे पंचांनी सुद्धा. 6 बॉल 16ची आवश्यकता. थोडेसे थकलेले आहेत, दमलेले आहेत. प्रीतम त्या ठिकाणी पाणी घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण आता उन्हाचा तडाखा खूप वाढत चाललाय. उष्णतेचं तापमान जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. तर आपण पाहू शकतायत पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता. मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये जेवढं तुम्हाला पाणी पिता येईल तेवढं मात्र पाणी दिवसभरामध्ये प्या, जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेशन पासून वाचता येईल. घरातून निघताना जेव्हा आपण एखादी स्पर्धा खेळण्यासाठी जातो तेव्हा तुम्ही ब्रेकफास्ट करा, फ्रुट्सचा जास्तीत जास्त वापर करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं तुम्हाला थकवा जाणवणार नाही. कॅप, गॉगलचा जास्तीत जास्त जेवढा वापर करतील तेवढं तुमच्यासाठी सेफ्टी आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅच सुरू आहे. दोन संघांमध्ये सागर स्मृती कोपर टीमला विजयासाठी 6 बॉल 16. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण कार्यकारिणी मंडळ VGPLची यांच्या वतीने मनपूर्वक सुस्वागतम. 6 बॉल 16. थोडंसं मात्र थकवा जाणवतोय, परंतु त्या थकव्याला दूर करत आता मॅच विन करून देईल का? चला स्पीडअप करा जरा गेम. गडात 2:30 वाजण्याच्या सुमारास अजून आपल्याला 3 सामने कव्हर करायचे आहेत. सम्यक उबाळे च्या हातामध्ये चेंडू यावेळेला सुपूर्त केलाय. अपकमिंग यंग टॅलेंट, फीचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, शिरवली विलेज. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर येत आहेत, डबल माइंड मध्ये होते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर पुढे सरसावले. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 57 धावा, 57. विजयासाठी 5 बॉल 14 रनची आवश्यकता आहे. जयेश पाटीलला एक ऍडव्हान्टेज हाच आहे की मात्र त्याच्याच बाजूने हवा वाहताना पाहायला मिळते. जिथे वारा तिथेच मारा. प्रतिस्पर्धी संघावर मात्र यावेळेला दडपण आणलं जाईल का याकडे लक्ष असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, थकवा या वेळेला जरूर जाणवतोय, त्यामुळे फटक्यामध्ये तेवढं जोरकस नाहीये. वैभव पाटीलला चेंडू या वेळेला बीट करत निघून जाईल. 4 रन करिता चौकार मिळेल जयेश पाटीलच्या बॅट मधून. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 10. 40 रन्स, अतिशय चांगली बॅटिंग. 9 धावा दूर. संघासाठी विजयासाठी 10 रनची आवश्यकता. काय बॅटिंग केले, परिश्रम, घाम अक्षरशः या वेळेला गाळला गेलाय. घाम गाळावा लागतो तेव्हाच तुम्हाला विजयाचे दरवाजे हे उघडले जातात. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणा किंवा अन्य क्षेत्रामध्ये म्हणा, शॉर्टकट नसावा, हार्डवर्क असावं. ऑन साइडला खेळलाय, पुलचा फटका आहे. हवेच्या झोतावर हा चेंडू निघून जाईल. नो डाऊट अबाउट इट. क्लास टायमिंग, अतिशय चांगला फटका. पुलचा फटका हा वंडरफुल बनवला. सरळ चेंडूला फेकून दिला. आता बॉल आहेत 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 4 आणि स्वतःच्या अर्धशतकासाठी 3 धावा दूर आहे. चार रनची आवश्यकता आहे. काय फटकेबाजी केले प्रतिभावंत खेळाडू जयेश पाटील. स्वतः लढतोय. कठीण काळामध्ये स्वतःला नेहमी सांगत रहा की शर्यत अजून संपलेली नाही, मी अजून जिंकलेलो नाही. 3 बॉल 4 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सम्यक. फुलटॉस बॉलला या वेळेला जरूर चेंडूला फेकून दिलंय आणि 50 धावा अर्धशतक बॅट दाखवायची आहे. समोर दाखवा. या वेळेला आपण पाहतायत कपिल पाटील आहेत कॅमेरामॅन आणि काय बॅटिंग केली. पहिलं अर्धशतक जयेश पाटीलच्या बॅट मधून. 22 बॉल मध्ये 51 रनची लयलूट.
झंझावती बॅटिंग, तोंडातला घास हिरावून घेतला. साई निधी नवसई संघाचा अनुभव थोडासा कमी होता, त्यामुळे आपण पाहू शकतायत जबरदस्त बॅटिंग, अतिशय चांगली कणखर बॅटिंग पाहायला मिळते. हे आहे क्रिकेटमधील डिसिप्लिन. म्हणून आपण पाहत आहेत क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. मैत्रीपूर्ण संबंध जोपासावे लागतात, कारण याच क्रिकेटने आपल्याला मित्रत्वाचं नातं दिलंय.